नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 5व्या म्हणजेच रवी सूर्याच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह राशीच्या फेब्रुवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण सांगतो तसे चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व ठेवू शकता या महिन्यावर लक्ष. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आपण आनंद घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय या महिन्यात व्हिडिओच्या शेवटच्या भागात, आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. या फेब्रुवारी महिन्याचा विचार करता आपल्या राशीचा स्वामी ग्रह रवी हा महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या 6व्या घरातून व दुसऱ्या पंधरवड्यात कुंडलीच्या 7व्या घरातून म्हणजे केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. ज्याचा लाभ महत्त्वाच्या पदावर, अधिकार पदावर काम करणाऱ्या मंडळींना, सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना विशेष होताना दिसेल. तर जी मंडळी सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करत आहेत त्यांना एखादं मोठं सरकारी कामाचं टेंडर मिळवण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हा महिना बऱ्यापैकी अनुकूल राहणार आहे. तेव्हा अवश्य अशा सर्व संधींवर अशा मंडळींना लक्ष ठेवून चालायचं आहे आणि त्या संधीचा लाभही घ्यायचा आहे. दुसरा पंधरवडा यामध्ये विशेष खास असा लाभाचा राहणार आहे. लक्झरी गुड्स, महागड्या वस्तू, फर्निचर, सोनं, चांदी यांचे दागिने, महागडी वस्त्र, आभूषणं यामध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा महिना आर्थिक लाभ आणि व्यवसाय वृद्धीचा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपल्या व्यवसायावर आपण मंडळीने लक्ष ठेवू शकता. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय या काळात आपण अवश्य घेऊ शकता. तर आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह सुद्धा 23 फेब्रुवारीपर्यंत कुंडलीच्या 6व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे आपल्या प्रतिपक्षावर, आपल्या विरोधकांवर, आपल्या गुप्त शत्रूंवर योग्य ती वचक, योग्य तो प्रभाव निर्माण करण्यात आपल्याला चांगल्यापैकी यश या काळात संभवते. त्यामुळे कामाचा वेग सुद्धा चांगला वाढलेला दिसेल, कारण अडथळी कमी राहते. तर काही विरोधक आपल्या बाजूने वळवण्यात सुद्धा आपल्याला चांगलं यश मिळेल. ज्यांना बांधकामाच्या जमिनीमध्ये, एनए प्लॉटमध्ये गुंतवणूक, खरेदी, विक्री करायची आहे त्यांनी अवश्य या जमिनीच्या व्यवहारात या महिन्यात लक्ष द्यायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे हा महिना अनुकूल राहील. तेव्हा आपल्या विद्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करायला विद्यार्थ्यांसाठी हरकत नाही. आरोग्याचा विचार करता मात्र पित्त, ब्लड प्रेशर, हृदयविकार अशा आजारांच्या लक्षणांवर जरा जास्त लक्ष ठेवून राहायचं आहे. यासाठी योग्य डॉक्टरी सल्ला व पथ्यपाणी अवश्य सांभाळावं. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा, महादशा सध्याच्या घडीला सुरू आहे, त्या मंडळींनी मात्र आपल्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर जाणीवपूर्वक अधिक प्रमाणामध्ये लक्ष देणं या महिन्यात महत्त्वाचं राहील. नाहीतर एखादे आर्थिक नुकसान, फार मोठा फटका आपल्या आयुष्यात निर्माण करेल. संतती, विवाह, प्रेमसंबंध, गुंतवणूक यासाठी हा महिना विशेष शुभ राहणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज हे मार्गदर्शन आपल्या घर बसल्या सहजरित्या घेऊ शकता. यासाठी आमचा जो संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे तो नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यातल्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीमध्ये आपल्या राशीला फार्मा, IT, फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, IT, FMCG, पॉवर, इंजिनिअरिंग
हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकार सल्लागारांचा सल्ला घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी दुसरा पंधरवडा हा बऱ्यापैकी लाभ वाढवणारा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम, म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेऊया या महिन्यातले दैनंदिन राशी भविष्य, थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात थोडी काळजी घेण्याची राहणार आहे. म्हणजे 1-2 फेब्रुवारी हे पहिले 2 दिवस व्यवहारामध्ये फार सांभाळून राहायचं आहे. देवाणघेवाण करणाऱ्यांसाठी हे थोडेसे प्रतिकूल दिवस राहतील. मात्र परदेश गमनाच्या संधीवर आपण अवश्य लक्ष देऊ शकता आणि अशी संधी आली तर अवश्य ती घेऊ शकता. 3 ते 9 फेब्रुवारी हे पुढचे 7 दिवस नवीन कामाची सुरुवात, पुन्हा एकदा नवीन उत्साहात, नवीन दमात करू शकता. अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन आणि योग्य पद्धतीने कामाचं नियोजन करून. आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस असणार आहेत. मानसन्मान, पदप्रतिष्ठा यांची प्राप्ती होण्यासाठीची संधी मिळवून देणारे हे दिवस राहतील. नोकरी, व्यवसाय या निमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील. कुटुंबाच्या भल्यासाठी घेतलेले आर्थिक व कौटुंबिक निर्णय फायद्याचे राहतील. पुढचे 3 दिवस 10, 11, 12 फेब्रुवारी घरगुती मुद्द्यांवर थोडी मानसिक चिंता वाढायला या काळात लागतील. त्यामुळे मानसिक शांतता सांभाळावी लागेल. परंतु घरासाठीच्या महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ असतील. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी निर्णय घेऊ शकता. पुढचे 2 दिवस 13-14 फेब्रुवारी गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी शुभ आणि लाभाचे दिवस. इंटरव्ह्यूज, महत्त्वाच्या परीक्षा, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक यासाठी अनुकूल वातावरणाची साथ लाभेल. 15-16 फेब्रुवारी पुढचे 2 दिवस कार्याच्या अनुषंगाने सावध राहून निर्णय घ्या. शक्यतो आपल्या कामाच्या संदर्भात गुप्तता बाळगले जाईल याकडे लक्ष द्या. कोणतेही निर्णय या काळात योग्य मार्गदर्शनच घेऊनच करायचे आहेत. गुप्त शत्रू, आरोग्य हे थोडे या काळात सांभाळावे लागते. 17, 18, 19 फेब्रुवारी पुढचे 3 दिवस अतिशय महत्त्वाची कामं, कोर्ट कचेरीची कामं, महत्त्वाच्या गाठी भेटी, सरकारी कामं, विवाहाची बोलणी, गुंतवणूक, चर्चा यासाठी हे दिवस शुभ राहतील. 20-21 फेब्रुवारी कामातून थोडी विश्रांती घ्या असं सांगणारे हे 2 दिवस आणि वादावादीपासून थोडं स्वतःला लांब ठेवा. आपल्या आरोग्याशी संबंधित गोष्टींवरती या काळात लक्ष द्यावं लागेल, व्यवहारावर लक्ष द्यावं लागेल. 22-27 फेब्रुवारी हे पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा शुभ, लाभ आणि भाग्यकारक दिवस. महत्त्वाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळवून देणारे दिवस. कामाच्या अनुषंगाने इतरांची साथ, मार्गदर्शन सुद्धा या काळात अवश्य घ्यायला हरकत नाही. मात्र महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. आरोग्य, घातपात, अपघात सांभाळावे लागतील. मंडळी, ही होती दैनंदिन राशी भविष्याची माहिती 28 दिवसांची. या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी रवी ग्रहाची व शनी ग्रहाची उपासना वाढवायची. यासाठी रोज ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप 1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर कालभैरव अष्टकाचं पठण सुरू ठेवायला विसरू नका. मंडळी, ही होती आपल्या सिंह राशीची फेब्रुवारी महिन्यातील राशी भविष्याची माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ अवश्य शेअर करत जा आणि हो, आवडला असेलच लाईकसुद्धा करा. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करा. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर लवकरच आपल्या ज्योतिष कट्टातर्फे प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर सुरू करण्यात येत आहे. या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये आपण माहिती घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजे 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोलपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ही माहिती घ्यावी. व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नेहमीप्रमाणे सांगतो तसे आपण 3 पुस्तकं जी प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याच पद्धतीने
श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण भारतात मागवू शकता, कुठेही असाल. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणीही वाचन करू शकतो किंवा याचं पारायण सुद्धा करता येतं. तसेच अष्टोत्तर शतनामावली हे नवीन पुस्तक, हे सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांचे 108 नावांचं संकलन केलेलं आहे. असं हे अष्टोत्तर शतनामावली पुस्तक. तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तू दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख, अशा बऱ्याच गोष्टी आपण मागवू शकता. अर्थात त्यासाठी व्हॉट्सअप करून त्याबद्दलची माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर करा. तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा फेब्रुवारी महिना आपल्या सिंह राशीच्या सर्वच मंडळींना लाभाचा, चांगल्या आरोग्याचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये आपण कन्या राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा आपल्या या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.